आता आपण पाहिलं की कृती समिती ही ह्यांनी आम्हाला निमंत्रण दिलं आणि आम्ही त्या हिशोबाने आलो इथं. म्हणून आमचा उद्देश होता की आम्ही बोलण्यापेक्षा लोकांचे मत काय आहेत ते जाणून घ्यावं. कारण आम्ही जिथंही जातोय आता तिथं लोक सांगतात की आम्ही तुम्हालाच मत दिलं. मग मत गेली कुठं? मी परवा सुद्धा मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की बेडी घरकुल सारख्या भागामध्ये लोक मला जर नाकारणार असतील तर त्याची काहीतरी कारणं असायला पाहिजेत ना. तेव्हा ठीक आहे माझ्या विरोधात गेले असं गृहीत धरू आपण. कुठंतरी त्याची हिंट लागली पाहिजे की बाबा का महेश कोटेंनी एवढं काम करून किंवा 1 रुपया सुद्धा कधी कुणाकडून कुठल्याही कामासाठी घेतला नाही. मग असं असताना महेश कोटेच्या विरोधात का जातील लोक? ह्याचं आत्मपरीक्षण करण्याची ही वेळ आहे. जवळजवळ 40-42 बूथ आहेत तिथं आणि फक्त 2 बूथवर तिथं मला लीड दिसतंय, ते पण 50-100चा. आणि बाकीच्या सगळ्या बूथवर बघितलं तर 240 सुद्धा गाठले नाहीत. म्हणजे 250च्या आतच आम्हाला ठेवण्याचं काम त्या ठिकाणी केलंय. तुम्ही जर पूर्ण राज्याचा विचार केला तर ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये आमचे महाविकास आघाडीचे जे सीट आले होते, म्हणजे आता राष्ट्रवादीचे तुम्ही बघताय त्यात 8 आले होते, आता 10 आलेत. शिवसेनेचे मला वाटतं काँग्रेसचे 14 होते, आता 16 आहेत. म्हणजे ही जे बघितले आकडे तर लोकसभेच्या हिशोबाने आम्हाला ठेवण्याचं काम केलेलं आहे. ह्याच्यावरनं क्लिअर कट कळतंय. कारण त्या उमेदवारांना खात्री नव्हती. आता मी काही लोकांचे नावं सांगू इच्छित नाही की कोणी कोणी मला मदत केली. अनेक त्यांच्या नेगेटिव्ह जे वोटिंग त्यांचं होतं त्या सगळ्यांनी मला सांगितलं की या बदल हा झाला पाहिजे आणि आम्ही बदल करणार आहोत. म्हणजे प्रत्येक थरातील लोक मला बोलवून उलट काही ठिकाणी मी पोचायला कमी पडत होतो, असे लोकांनी मला जर बोलवून त्या ठिकाणी माझे हे केलं असेल की मला पाठिंबा दिला असेल तर मग ही सगळ्यांची मतं गेली कुठं? पर्टिक्युलरली तुम्ही जर बघितलं पूर्ण पूर्व भागामध्ये विशेषतः तेलुगू पट्ट्यामध्येच मला मायनस करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि उलट पहिली वेळ अशी आहे की पूर्ण तेलुगू भाषिक एकत्र झालेले होते. तुम्ही बघितलं की तेलुगू भाषिक सगळे समाज एकत्र झाला असताना तिथं मायनस कसं होऊ शकतंय? काही ठिकाणी आता बघितलं गेल्या वेळी प्रणितीताईला 70,000चा लीड आहे, तिथं 70,000 मतं पडलेली आहेत. तेवढी मतं पडली नाहीत. त्यावेळेस तर कुठलीही यंत्रणा आमची तेवढी सक्षम नव्हती, कुठेही आम्ही तेवढा प्रचार केला नव्हता. आजच्या जर प्रचार यंत्रणा जर पाहिली तर आम्ही कुठंच कमी पडलो नाही. मीडिया सुद्धा तुम्ही बघत होता, मीडियाला सुद्धा चांगलं माहिती आहे की तुम्ही साक्षीदार आहात सगळ्या या गोष्टीच्या. प्रत्येक प्रभागामध्ये आम्हाला चांगला रिस्पॉन्स होता, ह्याच्यात तुम्ही सुद्धा सगळेजण साक्षीदार आहात. मग ही मतं गेली कुठं? आम्ही ठीक आहे मशीनचा दोष नाही जर असं जर म्हणायचं म्हणलं तर मग मतं गेली कुठं? आणि ह्या लोकांनी एकाच रात्रीतून कसं काय सगळे मतं बदलली हे संशयास्पद आहेच ना. म्हणून आम्ही काही ईव्हीएमच्या वर करा किंवा न करा ह्यापेक्षा सुद्धा जे संशय आज निर्माण होत आहे, जे काँग्रेसच्या सत्ता असताना ईव्हीएम वर एवढा संशय कधी झाला नाही. मोदी साहेबांनी वगैरे केला पण असं मॅनिप्लिकेशन कधी काँग्रेसने केलं नाही. ते मॅनिप्लिकेशन गेली आपण अनेक निवडणुका बघताय की त्याच्यामध्ये बीजेपी पर्टिक्युलरली ह्याच्यामध्ये मॅनिप्लिकेशन करते. आणि एवढंच नाही तर तुम्ही बघितलं कायदा धाब्यावर कसा बसवायचा हे आता बीजेपीने पूर्ण देशाला दाखवून दिलेलं आहे. तुम्ही बघितला जे परवा पक्ष फोडाफोडी केले, पक्षांतरबाजी कायदा गुंडाळूनच ठेवला ना. 2.5 वर्ष झालं त्याचा निकाल लागत नाही. याचा अर्थ काय? म्हणजे त्यांना आता खात्री झाली आम्ही काही केलं तर आमच्या विरोधात कोणी काही करू शकत नाही, सगळीकडे आम्ही मॅनिप्लिकेशन करू शकतो. हा जो मेसेज देशभरात चाललेला आहे ती मला वाटतं लोकशाहीला मोठा धोका आहे. आणि त्यामुळं संविधान बचाव म्हणण्याची वेळ आता परत आलेली आहे. आणि संविधानचं बघा तुम्ही तारीख सुद्धा त्यांनी निवडत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महानिर्वाण दिनाच्या 1 दिवस आधी ते घेत आहेत शपथविधी. याचा अर्थ काय काढायचा? 6 तारखेला आपल्याला माहिती की मोठी हे झाली होती मुंबईमध्ये आणि तसेच दिवस बाबरी मशीद शहीद झाली तेच दिवस ते निवडतात. म्हणजे हे तर मागचं षडयंत्र जे आहे फक्त समाजामध्ये भांडणं लावणे आणि आपला स्वार्थ साधणे. विकासाच्या गोष्टीवर त्यांना आम्ही अनेक वेळा आवाहन केलं, एकदा सुद्धा समोर येऊन विकासावर बोलले नाही. आता सुद्धा बोला आमची डिबेटिंग करायला तयार आहे. त्यांनी काय विकास केलाय? त्यांनी जर विकासावर बोलत असतील तर आमची जरुरी आहे. पण अशा पद्धतीने जर मॅनिफेस्टेशन सगळं होत असेल तर मला वाटतं हे लोकशाहीचा खून आहे आणि तो आता कुठंतरी सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे.